कर्नाटक वक्फ बोर्डाने विजयपुरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 1200 एकर जमिनींवर दावा केल्याचे नुकतेच समोर आले. त्या संदर्भात शेतकऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली. नोटीस मिळाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये सध्या संताप आणि चिंतेचं वातावरण तयार झाले. राज्याचे गृहनिर्माण, वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण विभागाचे मंत्री जमीर अहमद खान यांनी या महिन्याच्या सुरुवातीला वक्फ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. बैठकीत वक्फ जमिनीवरील अतिक्रमणांवर चर्चा झाली होती. चर्चेनंतर ही नोटीस पाठवण्यात आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नेमकं प्रकरण काय पाहूया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकारमय, कॅमेरा आहेत नितेश काळे. विजयपुरा जिल्ह्यातील होनवाडा गावात असलेल्या या 1200 एकर जमिनीवर शाह अमिनुद्दीन दर्ग्याने आपला हक्क व्यक्त केलाय. स्थानिक तहसीलदारांनी जमीन मालक शेतकऱ्यांना नोटीस पाठवून त्यांचा जबाब मागवलाय. गावातील शेतकऱ्यांनीही याबाबत स्थानिक आमदार आणि काँग्रेस सरकारकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु समस्या काही सुटताना दिसत नाही. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार संबंधित अधिकारी शाह अमिनुद्दीन दर्ग्याशी संबंधित मुस्लिमांची धार्मिक संस्था म्हणून या भागाला नियुक्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. तहसीलदारांनी नोटीस पाठवून जुन्या सरकारी नोंदींचा दाखला देत या जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असल्याचं जाहीर केलंय. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये ही जमीन शाह अमिनुद्दीन दर्ग्याची असल्याचं म्हटलंय. त्याचवेळी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांचे कुटुंब पिढ्यानपिढ्या या जमिनींचे मालक आहेत. सुमारे 41 शेतकऱ्यांना नोटिसा मिळाल्या असून त्यांना मालकी हक्काची कागदपत्रे देण्याचे सांगण्यात आले. ही नोटीस 1974च्या राजपत्रातील घोषणेवर आधारित असल्याचा वक्फ बोर्डाचा दावा आहे. ही जमीन राज्य सरकारने वक्फ मालमत्ता म्हणून चिन्हांकित करून राजपत्रात नोंदवली गेली आहे. मात्र चुकून काही शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. शेतकऱ्यांकडे जमिनीच्या वैध नोंदी असतील तर वक्फ बोर्ड त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. मंत्री एम बी पाटील यांची भेट घेतल्यानंतर विजयपुरा येथील शेतकऱ्यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचीही भेट घेतली होती. एका विशिष्ट धर्माला खुश करण्यासाठी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात देण्याचा कट रचत असल्याचा आरोप तेजस्वी सूर्या यांनी केलाय. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी शुक्रवारी होनवाडा गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि नंतर सांगितलं की कोणतेही पुरावे किंवा स्पष्टीकरण दिलेले नसताना त्यांना त्यांच्या जमिनी वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार शेतकरी प्रभू गौंडा म्हणाले की वक्फ बोर्ड आम्हा शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारसोबत कट रचत आहे. वक्फ बोर्डाने अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या तर शेतकऱ्यांना वीज प्रशासन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. राज्यातील काँग्रेस सरकार आम्हा शेतकऱ्यांची पिळवणूक करते. हा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही. दरम्यान या प्रकरणी वक्फची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या महसूल नोंदींमध्ये वक्फचे नाव जोडण्याचे काम रातोरात करण्यात आल्याचे बोलले जाते. अन्यथा हे नाव यापूर्वीच्या नोंदीत नव्हतं. त्याचबरोबर या प्रकरणी शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर कर्नाटक सरकारनेही याबाबत युटर्न घेतलाय. राजपत्रातील अधिसूचनेनुसार त्रुटींमुळे हा प्रकार घडल्याचे राज्याचे कायदा मंत्री एच के पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनीचे वक्फ मालमत्तेत रूपांतर करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून काही चूक झाली असेल तर ती सुधारली जाईल असं त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकचे वक्फ मंत्री जमीर अहमद खान यांनी अधिकाऱ्यांना होनवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी 15 दिवसांच्या आत वक्फ बोर्डाच्या नावे करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप भाजपने केला असून शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेतली जाणार नाही अशी प्रतिक्रिया येथील काँग्रेस सरकारने आता दिली आहे. महाराष्ट्रात अशी वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी आता सतर्क राहणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याही जमिनींवर वक्फ बोर्ड उद्या दावा ठोकू शकतो. असे होऊ नये याकरिता आता 100% मतदान करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि वक्फ दुरुस्ती विधेयकास विरोध करणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या सर्वांवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.